शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमास तसेच पाळणा सोहळ्यास महिला भगिनी आणि शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। यंदाच्या शिवजयंतीनिमित्त शिवप्रेमींमध्ये कमालीचा उत्साह असून अभूतपूर्व असा हा सोहळा ठरावा असं नियोजन शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे। शिवजयंतीनिमित्त निघणारी भव्य मिरवणूक हे मुख्य आकर्षण असतंच, शिवाय विविध सामाजिक उपक्रम आणि शिवजन्मोत्सवाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत। याचाच एक भाग म्हणून गेल्या 4 वर्षांपासून पाळणा सोहळा दिमागदार आणि चैतन्यमय अशा भारावलेल्या वातावरणात पार पडत असतो। महिला आणि शिवप्रेमींची रेकॉर्ड ब्रेक गर्दी या सोहळ्यास असते। यंदाही 18 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजता हा सोहळा पार पडणार असून महिला वर्गानं नऊवारी पारंपरिक वेशभूषेत तसंच शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सवाध्यक्ष सुभाष पवार यांनी केलंय। 17ला कुस्त्याचं आयोजन आहे, 18ला पारण्याचा कार्यक्रम आहे, 19ला शिवजयंती महोत्सव मिरवणूक आहे। तर ह्या अनुषंगाने एवढे कार्यक्रम, तर पाळण्याचा कार्यक्रम हा महाराष्ट्र भारतभर सध्या प्रसिद्ध आहे। गेली 4 वर्षे मध्यवर्ती महामंडळ पाळण्याचा कार्यक्रम उत्तमरित्या आयोजितलेला आहे। तर ह्या पाळणा कार्यक्रमाला सौ संगीता राजे, शिवाजीराव जाधवर हे स्वतः उपस्थित राहणार आहेत। जिजाऊ मातांच्या घरातील वंशज आपल्या ह्या कार्यक्रमाला साक्षीदार होणार आहेत आणि तुम्ही पण सर्व महिला मंडळींनी आपल्या पारंपरिक वेशभूषेने हजर राहावे। 18 तारीख रात्री 11 ते 12 या वेळेपर्यंत सर्व महिलांनी पाळणा कार्यक्रमाला उपस्थित राहावे व तसेच तानाजी मालुसरे यांचे वंशज श्री सौ शीतलताई मालुसरे व त्यांचे चिरंजीव रायबा मालुसरे हे उपस्थित राहणार। तर सोलापूर शहरातल्या सर्व महिला माता भगिनी सर्व शिवभक्तांना की त्यांनी पाळणा कार्यक्रमाला उपस्थित राहावे। मान्यवरांची या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती राहणार असून शिवजन्मोत्सवानिमित्त हिंदू संस्कृतीप्रमाणे पेढ्यांचं वाटप करण्यात येणार असल्याचं देखील उत्सवाध्यक्ष सुभाष पवार यांनी म्हटलं। पाळणा कार्यक्रमासाठी जसं हिंदू धर्माची एक रूढी आहे, मुलगा झाला तर पेढा वाटायचा, तर पाळणा कार्यक्रमाला आपण 1 लाख पेढ्याचं वाटप सर्व शिवभक्तांना महिलांना वाटप करणार आहे। तर सर्वांनी यावं ही मी अध्यक्ष या नात्याने एक नम्र विनंती करतो।